शाल संबोधून त्यांचा हेतू सन्मान करावा, कारण ह्या मुद्द्यात त्यांनी पुष्पगुच्छ आणि शाल संबोधून त्यांचा हेतू सन्मान करावा, कारण ह्या मुद्द्यात त्यांनी ब्रह्मलीन तुकडोजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत पांडुरंग आणि रुक्माई सर्व देवदेवता उपस्थित सर्व गणमान्य सन्माननीय सर्व माझे भाऊबंद आया बहिणी, आता गणेश साहेबांनी सांगितलं की माझ्याकडनं दान झालंय. आपलं जे कार्य आहे हा जो आपला आयुष्याचं जे 60-70 वर्षाचं जे कालावधी आहे, या कालावधीमध्ये माणसानं काहीतरी सत्कार्य करत राहिलं पाहिजे. हा जन्म पुन्हा होणे नाही, हा जन्म पुन्हा होणे नाही आहे. म्हणून आपल्या हातून काहीतरी चांगलं कार्य घडावं, आपल्या हातातून काहीतरी चांगलं सत्कार्य घडावं, ज्यांचा लोकांना फायदा होईल असं काम केलं पाहिजे. या मताचा मी माणूस आहे. हे दान धर्म वगैरे काही नाही, हे पैसा येतात आहे जातात आहे. आम्ही फक्त त्या तुमच्या दोघांचा दुआ आहे, वरचा जो काही परमेश्वर बसला असेल आणि तुम्ही यामध्ये आम्ही दुआ आहोत, तो वरून देत असतो. आमचा हात कसा असतो, त्या हातातून जेवढं पोहोचायचं आहे तिथपर्यंत पोहोचते. जे आमच्यासाठी थांबत असेल ते हाताचा जो खोलगट भाग आहे ते आमच्यासाठी राहतो. त्याच्यामुळे हे दान वगैरे असं काही किंवा आम्ही दान धर्मी अशातलाही भाग नाही. हे सर्व वरच्याची आज्ञा आहे, वरच्याची कृपा आहे आणि तुमच्या सर्व लोकांचं प्रेम आहे. या प्रेमापोटीच मी माझ्या आयुष्यामध्ये जे काही काम करत आलो आहे, त्या कामामुळे लोकांना समाजाला काही फायदा होईल, त्यांचं काही उत्थान होईल या दृष्टीने मी माझं कार्य करत आलो आहे. राष्ट्रसंतांनी जे काही आपल्याला मार्गदर्शन केलं आहे त्याच्या ग्रामगीतेतून किंवा त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये त्यांनी जे मार्गदर्शन करून गेले आहेत, परोपकाराचे शिक्षण दिले आहेत, आपल्याला सांगितलं आहे आपण कसं राहिलं पाहिजे, आपलं जीवन कसं पाहिजे, हे सर्व काही त्यांनी सांगितले ग्रामगीतेमधून. आपण त्यापैकी बऱ्यापैकी आपण वाटचाल करत असतो, पण तरी जिथं कुठे काही कमी असतं, जिथं कुठे काही असं वाटतं कमी आहेत, त्या कमीची भरपाई करण्यासाठी म्हणून काही लोक असे असतातच जे लोक कुठल्या नाही कुठल्या प्रकारचं कार्य करून लोकांना त्या कार्याची आठवण करून देत असतात आणि त्या आठवणीद्वारे आपल्याला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा येत असतं, ऊर्जा मिळत असतं आणि त्या ऊर्जेतून काही काम होतं. आमची एक संस्था आहे जय गुरुदेव स्वच्छ जल संस्था. आम्ही काहीच नाही, हे जे काही हे आम्ही काहीच नाही आहे. करोडो अरबो रुपयाचे दान देणारे लोक आहेत. एक जी संस्था आहे, ज्या संस्थेशी आम्ही संलग्नित आहोत, ती संस्था दरवर्षी 20 करोड रुपयाच्या मूर्ती दान स्वरूपात करतात आहे. त्यामध्ये ते मूर्ती घडवण्याचा खर्च घेत नाही, 2.5 फुटापर्यंतच्या मूर्ती घडवण्याचा खर्च घेत नाही, पण त्याला जे बाकीचा जो खर्च लागतो, जो संगमवर दगडाचा खर्च आहे, जो तिथून वाहतूक करणं आहे, नंतर पॉलिश करणं आहे, याचे जे काही चार्जेस असतील ते चार्जेस घेतात. नागपूरला आमचे मित्र आहेत सूचकजी, त्या सूचकजीच्या माध्यमातून आम्ही हे काम करत असतो. बऱ्याच ठिकाणी आम्ही लोकांना सांगितलं तुम्हाला कुठल्याही प्रकारची मूर्ती पाहिजे असेल तर मूर्ती त्या संस्थेतर्फे आपण देऊ शकतोय. तसं नागदेववाल्यांनी सांगितलं, ते सरांची एक कल्पना होती की नाही आपल्याला एक वेगळी मूर्ती पाहिजे आहे, गोमाता आणि त्यासोबत शंकर पार्वती, जी आपल्याकडे एक मूर्ती आली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.